हॅलो स्टुडंट्स, आपण सध्या इंटरफरन्स ऑफ लाईट हे अभ्यासत आहोत. याच्यामधलं आपलं बायप्रिझम एक्सपेरिमेंट हे आर्टिकल आत्ताच्या तासाला आपल्याला अभ्यासाचं आहे. टायटल काय आहे आर्टिकलचं? बायप्रिझम एक्सपेरिमेंट. त्यालाच फ्रेनल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंट असंही म्हणतात. त्याच्यावरचे काही MCQ सॉल्व्ह करायचे. MCQ एक उदाहरण म्हणून मी इथं लिहिलं आहे, त्याचे ऑप्शन लिहिलेत. उत्तरापर्यंत कसं जायचं ते आपल्याला बघायचं आहे. काय म्हटलं बघा याच्यामध्ये? इन ए बायप्रिझम एक्सपेरिमेंट युजिंग लाईट ऑफ वेवलेंथ 5000 angstrom unit, a 5 mm wide fringes are obtained on a screen 1 meter away from the coherent sources. The separation between the two coherent sources each. आणि ABCD असे ऑप्शन दिलेले आहेत. स्टुडंट गिव्हन काय आहे ते इथं बघूयात. पहिल्यांदा लॅम्बडा दिलेला आहे पहा. लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, ती व्हॅल्यू आहे 5000 अँगस्ट्रॉम युनिट. याचं रूपांतर मीटरमध्ये करूयात. 5000 into 10⁻⁻10 मीटर. याला आणखी सिम्प्लिफाय करायचं ठरवलं, हे 3 झिरो काढले तर याचं उत्तर येत आहे 5 into 10⁻⁻7 मीटर. ही झाली एक व्हॅल्यू. दुसरी व्हॅल्यू दिली पहा 5 मिलीमीटर वाईड फ्रिंजेस, म्हणजे तुम्हाला फ्रिंज विड्थ दिली, आपण ती W दाखवायचं ठरवलेलं आहे. W फ्रिंज विड्थ इज इक्वल टू 5 मिलीमीटर. याचं रूपांतर मीटर मध्ये करूयात. 5 into 10⁻³ मीटर. त्यानंतर पुढे म्हटलंय these fringes are obtained at a screen at a distance of 1 meter away. म्हणजे स्क्रीन किती अंतरावर आहे त्याला D असं म्हणूयात. ते अंतर आहे 1 मीटर. आणि हे एवढं इन्फॉर्मेशन दिलं असताना आपल्याला विचारलंय सेपरेशन बिटवीन द स्लिट्स, म्हणजे स्मॉल d विचारलेला आहे. दोन सोर्सेस मधील अंतर. स्टुडंट्स, आपण फॉर्म्युला अभ्यासलेला आहे. फ्रिंज विड्थ W इज इक्वल टू लॅम्बडा इंटू कॅपिटल D अपॉन स्मॉल d. म्हणून D बरोबर लॅम्बडा इंटू कॅपिटल D अपॉन W. आता व्हॅल्यू ठेवूयात. D इज इक्वल टू लॅम्बडाची व्हॅल्यू आपण काढली इथं 5 into 10⁻⁻7 इंटू कॅपिटल D दिलेला आहे 1 मीटर डिवायडेड बाय विड्थ, फ्रिंज विड्थ आपण आता इथे काढली मीटर मध्ये 5 into 10⁻⁻3. कॅल्क्युलेशन करूयात. इथं 5 चा भाग गेला, इथं उत्तर 1. हे 10⁻³ आहेत, ते न्यूमरेटरला आलं की प्लस होतील. म्हणजे याची व्हॅल्यू काय येते बघा. इथं ही जी संख्या आहे याचा गुणाकार भागाकाराला 1 into 10⁻⁻⁻7 मधून +3 गेले -4 एवढे मीटर. आता उत्तराकडे जाऊयात तर प्रत्येकाचं युनिट हे मिलीमीटर मध्ये आहे. म्हणजे ही संख्या आपल्याला परत मिलीमीटर मध्ये कन्व्हर्ट करायची आहे. मिलीमीटर मध्ये कन्व्हर्ट करताना 1 into 10⁻², यातले -3 निघून जातील, म्हणजे राहिला -1 मिलीमीटर. आणि मग हे आणखी सिम्प्लिफाय केलं हे, तर याचं उत्तर आहे 0.1 मिलीमीटर. आणि तसं ऑप्शन बी आहे, आणि म्हणून ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. MCQ सॉल्व्ह करताना आपल्याला हे कॅल्क्युलेशन करणं हे फिजिक्स मध्ये कंपल्सरी आहे, लक्षात ठेवायचं. आपण MCQ सॉल्व्ह करतोय म्हणजे असे न्यूमेरिकलच सॉल्व्ह करतोय, आणि म्हणून आपल्याला कॅल्क्युलेशन करावंच लागतं. आणि म्हणून ज्या ज्यावेळेस तुम्ही MCQ ची स्वतः प्रॅक्टिस करता
सोबत कोरे कागद पेन्सिल घेऊन बसायचं, आपल्याला हे कच्चं काम करावं लागतं. अशा रीतीने MCQ सॉल्व्ह करायचे. जे थेरटिकल आहेत, मेमरी बेस्ड आहेत, त्याची उत्तराला आपल्याला असं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, ते आपण सिनॉप्सिसच्या आधारे देऊ शकतो. पण आपण आत्ताच्या तासाला असे कॅल्क्युलेशन करणारे जे MCQ आहेत की जे मॅक्झिमम एक्झामला असतात तसेच सॉल्व्ह करणार आहोत. आता आपण पुढच्या MCQ कडे जाऊया. नेक्स्ट MCQ. आता पुढचा MCQ मी वाचत असताना त्यातला गिव्हन लिहितो. म्हणजे आपल्याला असं आपण डिटेल सगळं लिहित बसलो तर आपल्या तासामध्ये फार कमी MCQ होतील. जास्तीत जास्त MCQ होण्यासाठी मी ते वाचतो. वाचत असताना त्यातला डाटा लिहितो आणि आपल्याला काय करायला सांगितलं त्यानुसार कॅल्क्युलेशन करून उत्तरापर्यंत जाऊया. पुढचं असं म्हटलेलं आहे पहा. इन अ फ्रेनल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंट, फ्रिंज of width 0.05 millimeter are observed on a screen at a distance of 1.5 meter from the source. प्रश्नाच्या पहिल्या वाक्यात काय दिले पहा. फ्रिंज विड्थ, त्यालाच आपण काय म्हणायचं ठरवलंय, W. याची व्हॅल्यू आहे 0.05 मिलीमीटर. दुसरी व्हॅल्यू दिली आहे स्क्रीन इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.5 मीटर, म्हणजे कॅपिटल D. याचं उत्तर दिलंय 1.5 मीटर. व्हेन ए कॉन्व्हेक्स लेन्स इज प्लेस्ड बिटवीन द सोर्स अँड द स्क्रीन, द इमेजेस ऑफ द स्लिट्स इन द टू पोझिशन्स आर 0.04 millimeter and 0.01 millimeter respectively. The wavelength of the light used is. स्टुडंट, बायप्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला स्मॉल d ह्या अंतराबरोबर असा एक फॉर्म्युला आहे √d1 d2, तो इथं वापरायचा आहे. आणि इथे d1 d2 ह्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. d1 d2 म्हणजे ज्या दोन स्लिट बायप्रिझम मध्ये ज्या दोन स्लिट तयार होतात त्याची एकदा मॅग्निफाईड इमेज असते, एकदा डिमिनिश्ड इमेज असते. मॅग्निफाईड इमेजेस मधलं अंतर आणि डिमिनिश्ड इमेजेस मधलं अंतर ते दिलेले आहेत आणि त्याच्या व्हॅल्यू आहेत. मॅग्निफाईड इमेजेस मधलं अंतर आहे 0.04 मिलीमीटर, डिमिनिश्ड इमेजेस मधलं अंतर आहे 0.01 मिलीमीटर. असं असताना वेव्हलेंथ किती असं म्हटलंय. काय काढा म्हटलं इथं, वेव्हलेंथ बरोबर काय, लॅम्बडा बरोबर किती. आता विड्थ दिली म्हटल्यानंतर साहजिकच आपण फॉर्म्युला कुठला घेणार, W इज इक्वल टू लॅम्बडा D अपॉन D. हा फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला. हाच फॉर्म्युला लॅम्बडासाठी रिअरेंज केला तर लॅम्बडा बरोबर हा W इंटू D येईल डिवायडेड बाय कॅपिटल D येईल. इथे W ची व्हॅल्यू दिलेली आहे, कॅपिटल D दिलंय, पण हा D डायरेक्ट दिला नाही. ते काढण्यासाठी इथं दोन व्हॅल्यू दिलेत, एक D1 दुसरा D2. त्याच्यावरून D काढायचं आहे आणि मग आपल्याला लॅम्बडा काढता येईल. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्याच व्हॅल्यू वापरून आपण D कसा करायचा ते बघूयात. स्मॉल d बरोबर अंडर रूट. आता 0.04 आहे, त्याला मी 4 × 10⁻² करतो. ती व्हॅल्यू काय आली मग 4 × 10⁻². तीच व्हॅल्यू लिहिण्याची पद्धत वेगळी. 0.01 हेच मला 1 × 10⁻² असं लिहिता येईल. 1 × 10⁻². पण हे वर्गमुळात आहे, स्क्वेअर रूट मध्ये आहे. मग D बरोबर काय येते बघा, 4 × 4 इंटू 10⁻² म्हणजे -4. याचं स्क्वेअर रूट काढूयात. 4 चं वर्गमूळ 2 येते, 10⁻⁻4 चं -2. आणि एक लक्षात ठेवा, आपण ह्या व्हॅल्यू ठेवताना मिलीमीटर मध्ये ठेवल्या होत्या आणि म्हणून मी त्या उत्तराला पण मिलीमीटर हे युनिट दिलेलं आहे. स्टुडंट्स, D ची व्हॅल्यू मिळाली. आता लॅम्बडा काढूयात.
म्हणून लॅम्बडा बरोबर व्हॅल्यू ठेवूयात. पहिल्यांदा डब्ल्यू विड्थ हे परत मिलीमीटरमध्ये, हे मिलीमीटरमध्ये आणि हे मात्र मीटरमध्ये आहे. आपल्याला हे व्हॅल्यू व्यवस्थित एकाच युनिट सिस्टीममध्ये कन्वर्ट करून वापरायचे आहेत. हीच डब्ल्यूची व्हॅल्यू मिलीमीटर टू मीटर करताना 10⁻³ न मल्टिप्लाय करणार आणि परत ही व्हॅल्यू मी आणखी सोप्या भाषेत म्हणजे 0.05 ऐवजी 5 अशी लिहिली तर इथं पॉवर येणार आहे 10⁻⁵ आणि युनिट असणार आहे मीटर. कसं लक्षात आलं बघा, मीटर मिलीमीटर टू मीटर म्हणजे 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं आणि 0.05चं 5 मध्ये केलंय म्हणून 10⁻⁻², -3 -2 -5 म्हणजे इथं डब्ल्यूची व्हॅल्यू काय घेणार आहे मी 5 × 10⁻⁻5 मीटर. स्मॉल डी आपण मीटरमध्ये आता हा मिलीमीटरमध्ये आहे त्याचं मीटरमध्ये रूपांतर करूया 2 × 10⁻². परत इथं -2 आणि मिलीमीटर टू मीटर मध्ये जाण्यासाठी 10⁻³ म्हणजे -5 आलं. -2 आणि -3 याची बेरीज -5 डिवायडेड बाय कॅपिटल डी. कॅपिटल डी म्हणजे 1.5 हे मात्र मीटरमध्येच आहे. काळजीपूर्वक पाहिलं तर बघा स्टुडंट्स 5 × 2 = 10 भागिले हे 1.5 येईल इंटू -5 काय येईल -10. आता आपल्याला हे गुणाकार भागाकार करताना सोपं व्हायला पाहिजे. हे कॅल्क्युलेशन आपलं इझी व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करता येईल बघा, हे कॅल्क्युलेशन करताना हा डेसिमल पॉइंट आहे तो आपण पुढे घेतला म्हणजे मी याला 15 केलं तर मला 100 करावं लागेल. येते लक्षात. आणि मग लॅम्बडा बरोबर 15 भाग घालूयात. 15×5 = 75, 15×6 = 90, 15×7 = 75, 7चा भाग जात नाही म्हणून उत्तर आलं 15×6 = 90. 100 मधून 90 गेले उरले 10. 10ला भाग जात नाही 15 म्हणून डेसिमल पॉइंट 10 वर 0 घेतला 100 आणि परत हे बऱ्याच वेळा 6 6 6 असंच येणार आहे पहा. प्रत्येक 10च उरणार आहे आणि मग हे इंटू 10⁻⁻10. तसंच आपण सर्व व्हॅल्यू मीटर एसआय युनिट सिस्टम ठेवल्यामुळं उत्तराला पण एसआय युनिट सिस्टीम मधलंच युनिट आणि ते असणार आहे मीटर. आणि मग इथं व्हॅल्यू आलेली पहा 6.666 × 10⁻⁻10 मीटर. आता हे जे ऑप्शन्स आहेत ते नॅनोमीटर मध्ये आहेत. ते कोणते कागद आहेत नॅनोमीटर. आता नॅनोमीटर कन्वर्जन करताना 10⁻³ फॅक्टर लागतो. इथं -10चं रूपांतर मी -9 मध्ये आणलं. बघा युनिट कोणतं पाहिजे मला नॅनोमीटर पाहिजे म्हणून हा 10चा पॉवर -9 पाहिजे. मग -10चा -9 करताना हा इथे येतो आणि याच्याऐवजी इथं 9 येत आहे म्हणजे उत्तर काय आलं बघा 0.666 परत 6 × 10⁻⁻9 मीटर. आणि -9 काढून टाकले हे की मीटरचं रूपांतर कशात होत आहे मग नॅनोमीटर मध्ये. आणि मग आपलं हे उत्तर आहे वेव्हलेंथ ऑफ द लाईट युज्ड इन धिस एक्सपेरिमेंट इज लॅम्बडा = 0.6666 नॅनोमीटर. आणि त्याचा ऑप्शन आहे याचा ऑप्शन बी आहे 0.66 नॅनोमीटर. स्टुडंट कॅल्क्युलेशन मध्ये आपण काय केलं इथं नवीन एक फॉर्म्युला ऍड झाला तो लक्षात ठेवा. स्मॉल d = √d1d2. d1 म्हणजे स्लिटच्या मॅग्निफाईड इमेजेस मधलं अंतर, d2 म्हणजे स्लिटच्या डिमिनिश्ड इमेजेस मधलं अंतर. W दिलंय, कॅपिटल D दिलंय, d1 d2 दिला त्यावरून d काढला. आपल्याला लॅम्बडा काढायला सांगितलं होतं आणि त्याचं उत्तर परत दिलेल्या एककामध्ये आणायचंय. आपण मीटर मध्ये आणलं होतं पण उत्तराची ऑप्शन मधले उत्तराची एकक पाहिले ते नॅनोमीटर मध्ये आहेत आणि मग त्याचं नॅनोमीटर मध्ये कन्व्हर्जन केलं आणि मग नॅनोमीटर मध्ये उत्तर याचं काय आहे म्हणजे आपण थोड्या वेळ हे 10⁻⁹ काढलेले असं गृहीत धरलं तर याचं युनिट आहे नॅनोमीटर. पुढे जाऊयात. अजून एक नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात काय आहे तो.
प्रॉब्लेम वाचूयात. In two separate setups of biprism experiment using light of same wavelength, fringes of equal widths are observed. If the ratio of slit separation in the two is 2:3, the ratio of distance between slit and screen in the two setup is. बायप्रिझमचे दोन सेटअप आहे असं म्हटलंय आणि त्याच्यातलं रिलेशन दिलंय. काय दिलेलं आहे ते बघूयात. लाईट ऑफ सेम वेव्हलेंथ म्हटलंय. दोन सेटअप असल्यामुळे साहजिकच आपण काय म्हणणार, एकाची वेव्हलेंथ λ1, दुसऱ्याची वेव्हलेंथ λ2. एकाची वेव्हलेंथ काय घेणार आपण आहे λ1, दुसऱ्याची वेव्हलेंथ λ2 आणि हे दोघं सारखं आहे, सेम वेव्हलेंथ आहे दोन सेटअप मध्ये, त्याला लॅम्बडा म्हणूया. पुढे काय म्हटलंय, स्लीट सेपरेशन इज इन द रेशो ऑफ 2:3. स्लीट सेपरेशन म्हणजे एकाला D1 म्हणणार, दुसऱ्याला D2 म्हणणार आणि हा रेशो दिलाय 2:3. लॅम्बडाचं रिलेशन दिलंय, स्मॉल डीचं रिलेशन दिलेलं आहे. आणखी एक रिलेशन दिलंय, फ्रिंजेस आर ऑफ इक्वल विड्थ्स, म्हणजे W1 इज इक्वल टू W2 इज इक्वल टू W म्हणूया. किंबहुना आपण प्रॉब्लेम सोडवायला याच्यापासूनच सुरुवात करूया. हे दोन्ही इक्वल आहेत. आता W1 चा फॉर्म्युला काय येईल, लॅम्बडा D/D. तर साहजिकच आपण इथे काय येणार, λ1 D1 आणि D1. W2 ला काय येणार आपण, λ2 D2 अपॉन स्मॉल d2. आता ह्या जो गिव्हन पार्ट आहे तो याच्यात आपल्याला सबस्टिट्यूट करायचा आहे. सुरुवात कशी केली लक्षात आलं स्टुडंट्स. बायप्रिझम एक्सपेरिमेंटचे दोन सेटअप आहे असं ह्या प्रॉब्लेम मध्ये म्हटलेलं आहे. ह्या दोन सेटअप मध्ये वापरलेला लाईट सारखाच आहे, म्हणजे वेव्हलेंथ सारखी आहे, म्हणून लिहिलं λ1 इज इक्वल टू λ2 इज इक्वल टू लॅम्बडा. आणखी काय दिलेलं आहे, दोन बायप्रिझम एक्सपेरिमेंटच्या सेटअप मध्ये जी स्लिट मधलं जे अंतर आहे, दोन स्लिट मधलं जे अंतर आहे D1 आणि दुसरं D2 याचा रेशो दिलाय. म्हणजे पहिल्या सेटअप मध्ये दोन स्लिट मधलं अंतर 2 युनिट असेल, तर दुसऱ्या सेटअप मधलं दोन स्लिट मधलं अंतर हे 3 युनिट आहे, तो रेशो दिला. आणखी म्हटलंय दोन्ही सेटअप मध्ये फ्रिंज विड्थ सारखे आहेत आणि फ्रिंज विड्थ सारखे असण्यासाठी हे अंतर D1 D2 किती असलं पाहिजे, त्याचं रिलेशन काय ते शोधायचं आहे, असा हा प्रॉब्लेम आहे. मग जे गिव्हन आहे तिथूनच सुरुवात केली आपण. W1 इज इक्वल टू W इज इक्वल टू W1 इज इक्वल टू W2 इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल W. पण आपण हे रिलेशन मांडण्यापेक्षा ह्याचे फॉर्म्युलेच लिहिलेत आपण डायरेक्ट. λ1 D1 अपॉन स्मॉल d1 इज इक्वल टू λ2 d2 अपॉन स्मॉल d2. या रिलेशननुसार हे दोघं सारखे आहेत, म्हणजे हे याच्याबरोबर काय झाले, कॅन्सल झाले. शिल्लक काय राहिलं बघा, D1 अपॉन स्मॉल d1 इज इक्वल टू D2 अपॉन स्मॉल d2. ह्या दोघांच्या अदलाबदल केल्यावर उत्तर येईल D1 अपॉन D2 इज इक्वल टू स्मॉल d1 अपॉन d2. पण स्टुडंट D1 अपॉन D2 याचं उत्तर आहे 2/3, म्हणजेच हा रेशो पण काय आला 2/3, म्हणजेच D1 अपॉन D2 इज इक्वल टू 2/3. तर ही व्हॅल्यू सारखी आली, हा रेशो सारखा आला आणि म्हणून इथं उत्तर आहे 2:3. तसा ऑप्शन आहे ऑप्शन ए आणि त्याच्या अनुषंगानं याचा आन्सर आहे 2:3. फॉर्म्युला कोणता आहे स्टुडंट, विड्थचाच आहे. म्हणजे एमसीक्यू कसे तयार होतात बघा. मूळ फॉर्म्युला आतापर्यंत आपण 3 फॉर्म्युले सोडवले, त्यात विड्थचाच फॉर्म्युला वापरला W इज इक्वल टू λD अपॉन D. पण प्रत्येकामध्ये सिच्युएशन वेगळं आहे, म्हणजे बेसिक सिनॉप्सिस बदलत नाही, त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं ते एमसीक्यू मध्ये पाहावं लागतं आणि म्हणून एमसीक्यूचं भरपूर सराव होणं गरजेचं आहे. स्टुडंट्स आणखी एक प्रॉब्लेम बघूया. ही प्रॉब्लेम वाचतो अगोदर, एमसीक्यू वाचतो. इन ए बायप्रिझम एक्सपेरिमेंट द वेवलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इज 6000 angstrom in it.
The distance between two virtual images is 6 millimeter. The number of fringes formed per millimeter on a screen placed at a distance of 1 meter each. डाटा लिहूयात पहा. गिव्हन डाटा काय आहे ते बायप्रिझम एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यात जो लाईट वापरला आहे त्याची वेव्हलेंथ आहे लॅम्बडा इज इक्वल टू 6000 अँगस्ट्रॉम युनिट. याचं लगेचच मीटरमध्ये रूपांतर करू. आता आपल्याला माहीत झालेलं आहे अँगस्ट्रॉम युनिट टू मीटरला 10⁻⁻10 आणि परत हे 3 शून्य काढल्यावर -7 मीटर असेल. ही झाली वेव्हलेंथची व्हॅल्यू, लॅम्बडाची व्हॅल्यू. द डिस्टन्स बिटवीन टू व्हर्च्युअल इमेजेस इज 6 mm. The number of fringes formed per millimeter on the screen placed at the distance of 1 meter each. स्मॉल डी दिले. बायप्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये जे तयार होणाऱ्या स्लिट्स आहेत ते व्हर्च्युअल आहेत. एकच सोर्स असतो, पण बायप्रिझम मध्ये त्याचे जे 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसेस असतात त्याच्यापासून 2 सोर्सेस तयार होतात, 2 कोहेरंट सोर्सेस तयार होतात आणि मग त्याला व्हर्च्युअल इमेजेस म्हटलंय. म्हणजे ते 2 कोहेरंट सोर्सेस आहेत आणि त्यांच्यातलं अंतर आहे 6 मिलीमीटर. आणि म्हणून डी इज इक्वल टू त्याचं रूपांतर मीटरमध्ये केल्यावर 6 × 10⁻³ मीटर असेल. आणि याच प्रयोगामध्ये स्क्रीन हा 1 मीटर एवढ्या अंतरावर ठेवलाय. म्हणजे डी इज इक्वल टू 1 मीटर असं आहे. असं असताना एवढी इन्फॉर्मेशन दिलेली असताना काय काढा म्हटलंय, नंबर ऑफ फ्रिंजेस फॉर्म पर मिलीमीटर. बघा इथं वेगळं सिच्युएशन आहे. नंबर ऑफ फ्रिंजेस फॉर्म पर मिलीमीटर पर mm असं विचारलेलं आहे. नंबर ऑफ फ्रिंजेस फॉर्म पर मिलीमीटर. स्टुडंट्स, अगोदर आपण फ्रिंज विड्थ काढूया, त्याच्यावर नंबर ऑफ फ्रिंजेस म्हणजे एक फ्रिंज म्हणजे एक फ्रिंज विड्थ असं लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणजेच काय काढायचं आपल्याला, परत लॅम्बडा विड्थ काढायचे. डब्ल्यू फ्रिंज विड्थ, याचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा डी अपॉन डी. आणि म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू व्हॅल्यू ठेवूयात. लॅम्बडाची व्हॅल्यू 6 × 10⁻⁷ इंटू लॅम्बडा इंटू कॅपिटल डी 1 मीटर आहे अपॉन स्मॉल डी 6 × 10⁻⁻3. सर्व व्हॅल्यू आपण एकाच युनिट सिस्टीम मध्ये ठेवलेत. हा भाग गेला याचं उत्तर आलं 1. फ्रिंज विड्थ डब्ल्यू इज इक्वल टू 1 × 10⁻³ वरती गेलं तर +-4 एवढे मीटर. आता आपल्याला नंबर ऑफ फ्रिंजेस फॉर्म पर मिलीमीटर काढायचं आहे. मग ही फ्रिंज विड्थ आपण मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करू. 10⁻³ यातनं बाजूला गेले म्हणजे काय आले पहा, 1 × 10⁻⁻1 म्हणजेच 0.1 मिलीमीटर. आता नंबर ऑफ आपल्याला नंबर काढायचा आहे. नंबर ऑफ फ्रिंजेस किती अंतरावर, 1 मिलीमीटर अंतरावर, बरोबर आहे. पण एका फ्रिंजची विड्थ किती आहे, ती आहे 0.1 मिलीमीटर. येते लक्षात. आणि ही जी संख्या येईल मिलीमीटर कॅन्सल झालं आणि आता आपण हे भाग घालवलं, 1 ला 0.1 भाग घालून हे उत्तर येतं 10. म्हणजे एका मिलीमीटर मध्ये 10 फ्रिंजेस बसतील पहा. कारण एका फ्रिंजची विड्थ किती आहे, 0.1 मिलीमीटर. 0.1, 0.2, 0.3 असं कर 10 पर्यंत गेलं की 1 मिलीमीटर होतं. आणि म्हणून नंबर ऑफ फ्रिंजेस पर मिलीमीटर इज इक्वल टू काय केलं आपण, पर मिलीमीटर काढा म्हटलंय ना. मग एका मिलीमीटर हे डिस्टन्स घेतलं, त्याला भागिले एका फ्रिंजची विड्थ घेतली आणि येणारं उत्तर म्हणजेच नंबर ऑफ फ्रिंजेस पर मिलीमीटर. आणि मग त्याचं उत्तर आहे 10. आणि तसं ऑप्शन आहे, ऑप्शन बी आहे तो 10 आहे. आणि मग याचं उत्तर आहे ऑप्शन बी, नंबर ऑफ फ्रिंजेस आर 10. बघा स्टुडंट, परत फॉर्म्युला तोच वापरलाय फ्रिंज विड्थचा, पण सिच्युएशन वेगळं आहे. फिजिक्सच्या MCQचं हे वैशिष्ट्य आहे.
फॉर्म्युला एकाच फॉर्म्युल्याच्या आधारे आपण आत्ताच्या तासाला 4 प्रॉब्लेम्स MCQ पाहिले. चारीमध्ये सिच्युएशन वेगवेगळे आहे आणि म्हणून ऍप्लिकेशन लेवल महत्वाची. ते कधी शक्य होतं, त्यासाठी आपली ती संकल्पना क्लिअर असली पाहिजे. थेरीचा अभ्यास करताना आपण वारंवार उल्लेख केलाय, तुमच्या कन्सेप्ट जेवढ्या चांगल्या क्लिअर असतील, समजून घेऊन अभ्यास केला असेल तर आणि तरच MCQ सॉल्व्ह करता येतात. बघूयात आणखी कसे सोडवायचे ते.